सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय, आरक्षणाचे लाभार्थी खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत, आर्थिक किंवा जातीय आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र. मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का? सरकारनं आदेश काढूनही प्रतिसाद नाही. मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनात. पंतप्रधान मोदींना ठाकरे कुंकू पाठवणार. भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गट आक्रमक. भारताच्या पाक सोबत क्रिकेट खेळण्याच्या ठाकरेंकडून निषेध. नागरिक नसताना सोनिया गांधी मतदार कशा बनल्या? न्यायालयात सोनिया गांधींच्या मतदार बनण्यावर आक्षेप. सोनिया 1980 साली बनल्या मतदार. मतदार झाल्यावर 1983 मध्ये सोनिया बनल्या नागरिक. हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान. हैदराबाद गॅझेटियर विरोधात उच्च न्यायालयात याचिका. मराठा कुणबी एक नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. सरकारकडून न्यायालयाविरोधात प्रमाणपत्र वाटप होणार का, हा प्रश्न. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानाची जागा निश्चित. सोलापुरात मुसळधार, गुडघाभर पाण्यात अडकले सोलापूरकर. सोलापुरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. नाना पटोले यांना न्यायालयाचा दणका. पटोलेंची महिला आयपीएस विरोधातली याचिका फेटाळली. फोन टॅपिंगचे आरोप करत पटोलेंकडून झाली होती याचिका. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलं भारतातील दुसरे सर्वात मोठे फुलपाखरू. सह्याद्री वर्ड बिंग म्हणजेच ट्राइड्स मिनोस असे या फुलपाखराचं शास्त्रीय नाव. हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी. शासनादेशाचा दुरुपयोग नको, भुजबळ आक्रमक. पंतप्रधानांकडून सरसंघचालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदींकडून भागवतांच्या कार्याचं कौतुक. भागवतांनी कठीण प्रसंगामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व केलं. हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. पॅलेस्टाईन पाकिस्तान प्रेमींना हकलून दिलं जाईल. नाव न घेता नितेश राणेंची ठाकरेंवर टीका. जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल. ढोल पथकातील 7 जण चिरडले. एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू झाल्यानं निर्णय. माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळ पंतप्रधान होण्याची शक्यता. जेनझीकडून सुशीला कार्कीच्या नावाला पाठिंबा. नेपाळनंतर फ्रान्समध्येही सरकारविरोधात निदर्शनं. 1 लाख लोक रस्त्यावर. अनेक ठिकाणी जाळपोळ. 80,000 पोलीस तैनात. 200 दंगलखोरांना अटक. मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. तब्बल 17 लाख प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल. अंबाबाई मंदिरातील दानपेटीतील मोजणी सुरू. 1.5 महिन्यात जमले दानपेटीत 1.5 कोटीच्या वर दान.